फोकस एरियाज शासनाने दिलेले प्रायोरिटीज आहेत, त्याच्यावर आधी काम करावं लागेल. त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या संख्येने घरकुलच्या सँक्शनिंग झालेल्या आहे. टार्गेट दिलेलं आहे, जवळपास 2 लाखाच्या आसपास टार्गेट दिलेलं आहे. सो मॅक्सिमम लवकरात लवकर सँक्शनिंग करणे ते माझ्या फर्स्ट प्रायोरिटी होईल घरकुलच्या संदर्भात. फॉर एक्झाम्पल मागील 5 दिवसांमध्ये जवळपास 20,000 घरकुलच्या सँक्शनिंग मी केलेल्या आहेत मागील 5 दिवसात. सो पुढे जाऊन हर एक आठवड्यामध्ये टार्गेट करत आहेत आणि दिवाळीपर्यंत आसपास घरकुल कंप्लीट करणे हे माझं फर्स्ट टार्गेट होईल घरकुलमध्ये. त्याच्यासाठी पूर्ण यंत्रणा सुसम ठेवायलासाठी प्रयत्न करत आहे. फॉर एक्झाम्पल विस्तार अधिकारी पंचायतचे ॲडिशनल चार्ज दिलेले आहेत, लॅपटॉप वगैरे खरेदी करायलासाठी ऑपरेटरला फंड दिलेला आहे आणि सरपंच लोकांना पत्र लिखलेले आहेत. सरपंचाच्या छान काम करणारे सरपंचाच्या एक टीम जिल्हा स्तरावर बनवत आहे. त्यांच्यासोबत आपण ग्रामपंचायतीपर्यंत इन्फॉर्मेशन अवेअरनेस करायलासाठी प्रयत्न करत आहे. आणि लोकांशी संवाद करताना मला हेच कळालेलं आहे, आपल्या रेतीच्या इश्यू दिसत आहेत. सो रेतीसाठी कलेक्टर साहेबांशी कोऑर्डिनेट करून एमसँड आपले एकोसँड म्हणतात त्याच्या क्रशरच्या पूर्ण डिटेल्स लाभार्थीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याची यादी काढलेलं आहे. आणि लाभार्थ्यांच्या वेगळे एक अडचण होतं, आपल्या मेसन्स मिळत नाही, मेस्त्री मिळत नाही. तो PM विश्वकर्मा योजना अंतर्गत खादी डिपार्टमेंटकडे मेस्त्रीच्या यादी आहेत, ते सुद्धा मागितलेले आहे. ते सुद्धा आपल्या लाभार्थीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या यंत्रणा मार्फत कारवाई सुरू आहे. इतका सांगून एक पब्लिक पार्टिसिपेशन त्याच्यामध्ये कशी होईल आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरी कशी सक्षम करता येईल त्याच्यावर फोकस करत आहे. आणि आता मी प्लॅनिंग करत आहे व्हॉट्सअप एक चॅट बोर्ड, की बरेच कंप्लेंट्स येत आहेत आपल्या मशिनरीच्या संदर्भात, पेमेंट मिळत नाही, आरची जिओ टॅगिंग करत नाही, रेतीचा इश्यू वगैरे. ते थोडा ऑर्गनाइज रीतीने करायलासाठी आपल्या जिल्हा स्तरावर एक व्हॉट्सअप चॅटबोर्ड क्रिएट करत आहे. चॅटबोर्डमध्ये लाभार्थ्याला डायरेक्टली त्यांच्या अडचणी त्याच्यामध्ये टाकू शकेल. फॉर एक्झाम्पल मी ह्या लाभार्थी आहे, तालुका गाव ह्या वर्षामध्ये PMAYतून लाभ मिळालेला आहे, माझा काय इश्यू आहे, फॉर एक्झाम्पल रेती संदर्भात त्यांनी मेन्शन केले असेल. आपण इथे डिस्ट्रिक्ट स्तरावर एक कंट्रोल रूम तयार केलेला आहे, ते कंट्रोल रूम मार्फत इश्यूज आपल्याला सॉर्ट आउट करता येईल. सो घरकुलमध्ये पूर्णपणे फुल काम चालू आहे. दॅट इज वन प्रायोरिटी. दुसरा शासनाची प्रायोरिटी सुद्धा आहे आणि बीड जिल्हा ड्राय जिल्हा सुद्धा आहे मराठवाड्याचा. त्याच्यामुळे जलजीवन मिशनमध्ये जास्त फोकस करणे म्हणजे माझ्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रायोरिटी आहे. जलजीवन मिशनमध्ये आपल्या फिजिकल कम्प्लिशन थोडा कमी दिसत आहेत, जवळपास 30% खाली आहेत आपल्या फिजिकल कम्प्लिशन. सो लवकरात लवकर कशी फिजिकल कम्प्लिशन करता येईल त्याच्यावर फोकस करत आहे. मागच्या आठवड्यामध्ये माझं तेच प्लॅनिंग होतं, जो फिजिकली कम्प्लिटेड आहेत लेकिन MSCBच्या कनेक्शनमुळे प्रलंबित असलेले योजना आयडेंटिफाय केलेल्या आहे. जवळपास आपल्याकडे 80च्या आसपास अशी योजना आहे. तो या योजनेला जास्त फोकस करून लवकरात या योजना कंप्लीट करणे, दॅट विल बी माय फर्स्ट टार्गेट. त्याच्यानंतर हळूहळू बाकी टार्गेटमध्ये सुद्धा बघणार आहे. आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या सुद्धा अडचणी काय आहेत ते सुद्धा बघत आहेत. आणि ग्रामपंचायती स्तरावर जागेचा इश्यू बरेच ठिकाणी आहेत, जवळपास 40-50 ठिकाणी जागेचा इश्यू आहे, ESR साठी जागा देत नाही वगैरे. ते सुद्धा माझ्या स्तरावर त्याचं सोल्युशन काढावं लागेल. अशी आपल्या स्तरावरून काय काय सोल्युशन काढता येईल आणि प्रॉपरली फॉलोअप करून जलजीवन मिशन सुद्धा मॅक्सिमम लवकरात लवकर फिजिकल कम्प्लिशन करणे माझं एक प्रायोरिटी आहे. त्याच्या व्यतिरिक्त शासनाच्या तिसऱ्या स्कीम आहेत आपल्या SBM स्वच्छ भारत मिशन. स्वच्छ भारत मिशनमध्ये सुद्धा बीड जिल्ह्याच्या ODF मॉडेल प्लसचा परफॉर्मन्स थोडा वाढावा लागेल. त्याच्यासाठी ग्रामपंचायती वाईज डिटेल्स काढत आहेत, क्योंकि ODF मॉडेल प्लससाठी 15 वित्त आयोगामध्ये निधी उपलब्ध व्हायला पाहिजे. अगर त्याच्या आराखडामध्ये मागच्या वर्षाच्या आराखडामध्ये निधी नसेल तर त्या आराखडा बदलावा लागेल. सो बीड जिल्ह्यामध्ये त्याच्या बदलायलासाठी त्याचा अधिकार BDOला दिलेला आहे. सो BDOकडून ग्रामपंचायती वाईजच्या डाटा काढत आहेत आणि त्याचा आराखडा बदलून लवकरात लवकर सेग्रिगेशन शेड बनवून ODF मॉडेल प्लस करायसाठी प्रयत्न करत आहे. हे 3 मेजर काम मी करत आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून इंडिव्हिज्युअल प्रायोरिटीज आहेत. फॉर एक्झाम्पल मी काल एक ग्रामपंचायत व्हिजिट केले होते वंटरवाडी. मला ते खूप आनंद वाटलेला आहे. बीड जिल्ह्यामध्ये इतका सुंदर एक ग्रामपंचायत त्यांनी बनवलेला आहे. आणि 2047 CM माननीय मुख्यमंत्री महोदयांचा सुद्धा ड्रीम आहे 2047 म्हणजे इंडिपेंडन्स नंतर 100 दिवसानंतर आपले गाव कशी दिसायला पाहिजे अशी एक प्लॅन डॉक्युमेंट बनवायला सांगितलेलं होतं. 2047 मध्ये आपले गाव कशी होईल त्याच्या प्लॅनिंग प्रमाणे आपल्याला पुढे काम करावं लागेल.
म्हणजे सांडपाणी व्यवस्थापन असू दे, घनकचरा व्यवस्थापन असू दे, पाणी पुरवठा असू दे, बाकी म्हणजे एज्युकेशनमध्ये काय करता येईल त्याच्या ते पूर्णपणे 100% प्लॅनिंग चालू आहे. माननीय DCM साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, पालकमंत्री तथा पालकमंत्रीच्या मार्गदर्शनाखाली आणि कलेक्टर साहेबांच्या आणि SP सरांच्या सपोर्टीने ते करता येईल असं माझ्या अपेक्षा आहे.